आता काळजी घेण्याची गरज तर निर्माण झालेलीच आहे, कारण चीनमध्ये जरी व्हायरस आला असला तरीही भारताची चिंता वाढली आहे। बातमी पुढची थेट नाशिकमधून। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून चोरीला एक बाळ गेलं। मात्र चोरीला गेलेलं हे बाळ काही तासांमध्ये आईच्या कुशीत विसावलं। या प्रकरणी पोलिसांनी सपना मराठे नावाच्या एका उच्च शिक्षित महिलेला ताब्यात घेतलं। मूल होत नाही त्यामुळे बाळ चोरल्याची कबुली तिनं दिली। या महिलेने बाळ चोरी करून दिंडोरीमध्ये आपल्या आई वडिलांकडे सोपवलं होतं। मात्र अगदी काही वेळातच पोलिसांनी खरं तर या महिलेचा तपास केला आणि या बाळाला सुद्धा आपल्या आईच्या स्वाधीन केला। ही महिला उच्च शिक्षित आहे, मात्र बाळ होत नाही म्हणून तिने हे टोकाचं पाऊल थेट उचललं। मात्र काही वेळातच नाशिक पोलिसांनी आपली चक्र फिरवली आणि त्यानंतर हे बाळ आपल्या आईच्या स्वाधीन करण्यात आलं। आपण पाहतोय आणि या सपना मराठे नावाच्या महिलेला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। पंचवटी पोलीस ठाणे या ठिकाणी खरं तर या बाळाला आईच्या स्वाधीन करण्यात आलं। त्या दरम्यानची दृश्य सुद्धा आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। ही दोन्ही दृश्य पहिल्या दृश्यांमध्ये जिल्हा रुग्णालयाजवळ फिरकत असलेली ही बाळ चोरणारी महिला। तिचं अबॉर्शन झालं होतं असे तिच्या घरातले सांगतात, नवरा पण तेच सांगतो आहे। आणि 2 वेळा अबॉर्शन झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळ अपेक्षित होतं आणि ती सगळ्यांना सांगत होते मी प्रेग्नंट आहे। आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे। तोडकर साहेबांनी धुळ्याची माहिती काढली होती पूर्ण की हे धुळ्याची आहे, एवढे आम्हाला क्लिअर कट। आणि श्रीवंत साहेबांनी पात्र टोडलेपर्यंत आमची टीम पोहोचलेली होती।